आपण आज सेकंड युनिट चालू करतो आहे आणि सेकंड युनिटमध्ये आपण पहिलं क्लासिफिकेशन बघणार आहे. आता बघा क्लासिफिकेशनमध्ये मेन क्लासिफिकेशन आहे. त्याच्यानंतर थोडेसे ॲड होता इलेक्ट्रॉन बंबरमेंट वगैरे. तर आपण आधी एकदम सिम्पल बघून घेऊ. याच्यामध्ये थोडंसं काय ते एक्स्ट्रा ॲड होतं आणि पण हे समजण्यासाठी एकदम इझी मग आपण पहिले घेतलं. फर्स्ट आहे आता इलेक्ट्रिक हीटिंग मेथड्स काय ते बघू. आता त्याच्यामध्ये टाईप बघा, पॉवर फ्रिक्वेन्सी हीटिंग आणि हाय फ्रिक्वेन्सी हीटिंग. आता पॉवर फ्रिक्वेन्सी आणि हाय फ्रिक्वेन्सीमध्ये याच्यामध्ये थोडा फरक आहे, पण आपण डिटेल नंतर बघणार आहे. आता पॉवर फ्रिक्वेन्सीमध्ये पण आहे रेजिस्टन्स हीटिंग आणि आर्क हीटिंग. ठीक आहे. आता पहिलं आपण याचं बघून घेऊ, मग नंतर आता हाय फ्रिक्वेन्सीचं बघू. आता पॉवरमध्ये झालं रेजिस्टन्स आणि आर्क. मग रेजिस्टन्समध्ये काय येणार आहे, डायरेक्ट रेजिस्टन्स हीटिंग, इनडायरेक्ट रेजिस्टन्स हीटिंग. आणि आर्कमध्ये पण डायरेक्ट आर्क हीटिंग आणि इनडायरेक्ट आर्क हीटिंग. फक्त रेजिस्टन्स हीटिंग आणि आर्क हीटिंग लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. रेजिस्टन्स हीटिंगमध्ये पण डायरेक्ट रेजिस्टन्स हीटिंग आणि इनडायरेक्ट रेजिस्टन्स हीटिंग. आर्क हीटिंगमध्ये पण डायरेक्ट आर्क हीटिंग आणि इनडायरेक्ट आर्क हीटिंग. हे सोपं. आता रेजिस्टन्समध्ये बघा एक इन्फ्रा रेड हीटिंग. ठीक आहे. एक याच्यामध्ये नवीन म्हणजे त्याच्यात एक वेगळे लक्षात ठेवायचं इन्फ्रा रेड हीटिंग. बाकी डायरेक्ट इनडायरेक्ट. हाय फ्रिक्वेन्सीमध्ये आलो, त्याच्यामध्ये डायइलेक्ट्रिक आणि इंडक्शन हीटिंग. डायइलेक्ट्रिक हीटिंग, इंडक्शन हीटिंग. इंडक्शन हीटिंगमध्ये पण परत तसंच डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. म्हणजे मेन डायरेक्ट आणि इनडायरेक्ट लक्षात ठेवा. म्हणजे बघा आता इलेक्ट्रिक हीटिंगचे दोन, एक पॉवर आणि हाय. पॉवरमध्ये दोन रेजिस्टन्स आणि आर्क. रेजिस्टन्समध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट आणि आर्कमध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट एक कॉमन. आणि रेजिस्टन्समध्ये इन्फ्रारेड एक ॲड केलेले. हाय फ्रिक्वेन्सीमध्ये दोन डायइलेक्ट्रिक, इंडक्शनमध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. ओके. हे बेसिक क्लासिफिकेशन आहे. आता याच्यामध्ये आपण बघू थोडंसं जे आपल्या बुकमध्ये थोडंसं जास्त दिलेलं आहे, पण मग बेसिक आपण पहिलं काय घेतलं म्हणजे बुकचं आता कळलं. आता बघा बुकमध्ये काय केलेलं आहे. परत आता इलेक्ट्रिक हीटिंगमध्ये आपण काय सांगितलं, पॉवर आणि हाय फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. पॉवरमध्ये बघा आता याच्यात एक ते एक्स्ट्रा काय दिलेलं ते बघायचं आपल्याला. रेजिस्टन्स हीटिंग आणि आर्क हीटिंग हे आपण तर बघितलं होतं. आता इलेक्ट्रॉन बंबरमेंट हीटिंग हे वेगळे आलेले. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये बघा हाय फ्रिक्वेन्सीमध्ये काय परत डायइलेक्ट्रिक आणि इथं आले डायइलेक्ट्रिक आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक आलेलं आहे बघा इथं इंडक्शन हीटिंग. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये इलेक्ट्रॉन बंबरमेंट एक्स्ट्रा आलं आहे. रेजिस्टन्समध्ये डायरेक्ट, इनडायरेक्ट आणि हे रेड अँड इन्फ्रारेड जे आपण तिथं बघितलं ते इथं सेम तसंच आलं. आता आर्कमध्ये डायरेक्ट आर्क हीटिंग, इनडायरेक्ट आर्क हीटिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर डायइलेक्ट्रिक त्याचं वेगळं. त्याच्यानंतर इथे आलेले इंडक्शनमध्ये डायरेक्ट इंडक्शन हीटिंग आणि इनडायरेक्ट इंडक्शन हीटिंग म्हणजे जवळजवळ सेमच आहे. बघा आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं, मी काय ॲड केलं ते सांगतो. आपल्याला एक डिटेल बघायचंच आहे, पण मग याच्यामध्ये आपण थोडंसं बघून घेऊ, बाकी आपण एक्स्ट्रा डिटेल तर बघणारच आहे. याच्यामध्ये बघा आता इलेक्ट्रॉन बंबरमेंट हीटिंगमध्ये काय करता. आता हे बघा इथे आता जस्ट आपण ओव्हरलुक करणार, याच्यात डीप नाही जायचं आपल्याला. आता इथं काय आहे, पॉवर सप्लाय. आपण पॉवर सप्लाय इथं दिलेलं आहे. ठीक आहे. पॉवर सप्लाय दिल्यानंतर इथं बघा इलेक्ट्रॉन बीम आहे. इथं हे इलेक्ट्रॉन बीम आहे. आपण काय करतो, इलेक्ट्रॉन आपण बंबरमेंट करतो आणि त्याच्यावर फोर्स करतो. ती करणं आपल्याला हीट तयार होते. ठीक आहे. हीट तिथं काय होणार आहे, प्रेझेंट होऊन जाईल, तिथे हीट कंडक्ट होणार आहे. त्याच्यानंतर रेजिस्टन्स हीटिंग. आता हे इलेक्ट्रॉनचं आपण नंतर डिटेल थोडं बघू, पण आता ठीक आहे, आता इथपर्यंत ठीक आहे. त्यानंतर रेजिस्टन्स हीटिंगमध्ये कसं आहे बघा, आता इथं रेजिस्टन्स हीटिंग आहे, पण मग आता इथं AC और DC सप्लाय दिलेला आहे. तो कशाला दिलेला आहे, इलेक्ट्रोडला. आणि ते इलेक्ट्रोड डायरेक्ट आपल्या कशा वॉटरमध्ये ठेवलेले. आता आपण हीटर बघितलेले, आपण हीटर काय करतो तसंच डायरेक्ट वॉटरमध्ये काय करतो, डीप करतो. त्याच इथं बघा इलेक्ट्रोड्स कसे ते वॉटरमध्ये डीप केलेले. त्याला काय म्हटलेलं आहे इथं, रेजिस्टन्स हीटिंग. आता हे काय केलं, इलेक्ट्रोड डायरेक्ट डीप केलं म्हणून याला नाव काय दिलं बघा, इथं डायरेक्ट डीप केलं तर याला नाव काय दिलं, डायरेक्ट रेजिस्टन्स. काय ते डायरेक्ट डीप केलं आहे. त्याच्यानंतर आता बघा डायरेक्ट झाल्यानंतर आपण काय करू, इनडायरेक्ट बघू. आता इनडायरेक्ट बघा इथं दिलेलं आहे, इथं आहे इनडायरेक्ट. इनडायरेक्टमध्ये काय केलेलं आहे, इथं इनडायरेक्ट रेजिस्टन्स हीटिंगमध्ये की इथं हीटिंग एलिमेंट आहे. हे जे असे दाखवलेले स्क्वेअर बॉक्स, हे काय हीटिंग एलिमेंट आहे, दोन्ही साईडला दिलेले. आणि ते हीटिंग एलिमेंट काय करता की मध्ये जे तुमचे ऑब्जेक्ट ठेवलेले आहे, म्हणजे ज्याला आपल्याला हीट करायचं आहे, त्याला काय करणार आपण, हीट पास करणार. मग ते आपण नंतर शिकणार आहे कन्व्हेक्शन मेथड्स कोणते जसं कंडक्शन आहे, कन्व्हेक्शन आहे, रॅडिएशन आहे. त्याच्यामध्ये ते कोणते यूज झालेले आहे ते आपण ते इथं नंतर बघणार आहे. ठीक आहे.
त्याच्यानंतर आता रॅडियंट इन्फ्रारेड. ठीक आहे, रॅडियंट इन्फ्रारेड काय असतं ते बघू आपण. त्याच्यानंतर आता इथे बघा आपण हे होता आर्क हिटिंग. आर्क हिटिंगमध्ये काय बघा, आर्क हिटिंगमध्ये इथं काय केलेलं आहे की आता इथं परत डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. आता आर्कमध्ये काय केलं, इथं आपण ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर प्रायमरी सेकंडरी, आणि तो कशाला देणार आहे आपण, ऑब्जेक्टला देणार आहे. कारण की डायरेक्ट आर्क आहे, मग इथं काय होईल, डायरेक्ट आर्क. आता तुम्हाला डायग्राममध्ये एवढं दिसणार नाही, आपण नंतर बघू ते. इथं डायरेक्ट आर्क प्रोड्यूस होणार, म्हणून त्याला आपण म्हटलं आहे डायरेक्ट आर्क हिटिंग. इनडायरेक्टमध्ये काय केलेलं आहे की हे दोन इलेक्ट्रोड आहे, ब्लॅक ब्लॅक दिसते तुम्हाला, दोन इलेक्ट्रोड आहे. हे दोन इलेक्ट्रोडमध्ये काय केलेलं आहे, आर्क प्रोड्यूस केला आहे. तो आर्क काय कराल, हीट प्रोड्यूस कराल. ती हीट मग आपण काय करणार आहे, ऑब्जेक्टला देणार आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय, जे आपल्याला हीट करायचं आहे त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो, आणि त्या ऑब्जेक्टला आपण देणार आहे. त्याच्यानंतर हे झालं पॉवर फ्रिक्वेन्सी. आता आपल्याला काय करायचं, इथं येतो आपण हाय फ्रिक्वेन्सी. आता हाय फ्रिक्वेन्सीमध्ये काय आहे, डायइलेक्ट्रिक हिटिंग. डायइलेक्ट्रिक हिटिंगमध्ये काय करणार आहे आपण, डायइलेक्ट्रिक हिटिंग म्हणजे काय, कॅपॅसिटन्स. आता बघा हे दोन काय असतात, प्लेट असतात. आपण ते नंतर डिटेल बघणार. हे दोन प्लेट असतात इथं, तेव्हा इथे म्हटलेलं पण आहे इलेक्ट्रोड्स और प्लेट्स. त्याच्यामध्ये हा जॉब ठेवलेला, म्हणजे जे आपल्याला जॉब म्हणजे काय, जे आपल्याला मेटल असेल ते कोणी असेल तर ते काय करतं इथं मध्ये ठेवलं जातं, म्हणजे दोन प्लेटमध्ये ठेवलं जातं. आणि डायइलेक्ट्रिक म्हणजे काय, इलेक्ट्रिक पण मग डाय म्हणजे इथं काही एक ठिकाणी काय असतं पॉझिटिव्ह, आणि एक ठिकाणी काय असतं नेगेटिव्ह. ते नंतर बघू आपण पॉझिटिव्ह नेगेटिव्ह कशी ठेवलेलं असतं. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो डायइलेक्ट्रिक हिटिंग. आणि त्या डायइलेक्ट्रिकमुळं म्हणजे ते जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस असणार आहे त्याच्यामुळं काय होईल, हीट प्रोड्यूस होईल. त्याच्यामुळं आपला जॉब काय होईल, इथं हीट होईल. त्यामुळे आपल्याला ते जे वर्क करायचं आहे ते आपण पॉसिबल करू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण डीप नंतर बघू. त्याच्यानंतर आता इथं बघा इंडक्शन हिटिंग. इंडक्शन हिटिंगमध्ये काय केलेलं आहे, इंडक्शन हिटिंगमध्ये काय केलेलं आहे, परत डायरेक्ट आहे, इनडायरेक्ट आहे. आता इंडक्शन हिटिंग म्हणजे काय, आपल्या सेम इंडक्शन प्रिन्सिपल जे आपलं फॅरेडे लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन प्रायमरी असते, सेकंडरी असते. पण डायरेक्टमध्ये काय करतो आपण, प्रायमरी ही काय आपली वाइंडिंग आहे, आणि सेकंडरी काय असणार आहे, जो आपल्याला म्हणजे आपला जॉब आहे, जो आपल्याला हिट करायचा तो आपण डायरेक्ट ॲज अ सेकंडरीमधून कन्सिडर केलेला. आपण ते डायग्राममध्ये व्यवस्थित नंतर बघणार आहे. आपण इथं डायरेक्ट जॉबच सेकंडरी ठेवलेला आहे, त्यात वाइंडिंग नाही आहे. आणि इथं काय केलेलं आहे इनडायरेक्टमध्ये, की आपल्याला इथं दिलेलं आहे प्रायमरी पण आहे, सेकंडरी पण आहे, दोन्ही असणार आहे. ठीक आहे, कोर. पण मग आपण काय करणार आहे, प्रायमरी टू सेकंडरी जे आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये करतो तेच करणार आहे. पण याच्यामध्ये जॉबमध्ये आणि याच्यामध्ये काहीच फॅमिली रिलेशन नसायचं. ठीक आहे, आपण काय करतो ते मध्ये ठेवतो. आता इथं डायरेक्टमध्ये कसं करतो आपण, ॲज अ सेकंडरीमधूनच आपण काय केलं, त्याला जॉब म्हणून ठेवतो. पण याच्यामध्ये काय करतो आपण, हीट पास करतो. जे आपले कंडक्शन, कन्व्हर्सन, रेडिएशन ते मेथडने आपण काय करतो, हीट पास करतो. ठीक आहे, आता मी एक चेक करतो कोणतं बाकी राहिलेलं असेल तर. ठीक आहे, आता सगळे झालेली इथे. आपण आता जस्ट त्याचा ओव्हरलुक बघून घेऊ. आता बघा इथं फर्स्ट घ्या डायरेक्ट रेजिस्टन्स, डायरेक्ट आर्क हिटिंग. त्याच्या आधी आपण हे घेऊ, एक मिनटं, जस्ट सेकंड. हां, आता बघा इथं आपण इथं ओव्हरलुक घेऊ. आता बघा रेजिस्टन्स हिटिंग. रेजिस्टन्स हिटिंगमध्ये काय, आता मी ते तुम्हाला जे सांगतो, रेजिस्टन्स हिटिंग कधी पण I²RT वर्क होतं, म्हणजे ज्यूल्स लॉवर. इथं दिलेलं I²RT. इथं काय लिहिलं बघू, द हीट इज डेव्हलप इन रेजिस्टन्स वेन करंट पासेस थ्रू द रेजिस्टन्स. आता एक रेजिस्टन्स आहे, आपण एक काय करतो, हाय रेजिस्टन्स असलेलं आपण काय करतो, एक मेटल घेतो. ठीक आहे, जसं नायक्रॉम वगैरे असं घेतलेलं आहे. तिथून काय करतो आपण, हीट पास करतो ॲज पर ए ज्यूल्स लॉ. ठीक आहे, ज्यूल्स लॉ द हीट डेव्हलप इज I²RT. मग त्याच्या जी हीट डेव्हलप होती ती सगळं I²RTमध्ये होते. ते I²RT कसं काय होतं ते आपण नंतर बघू. दिस हीट इज युटिलाइज फॉर हिटिंग ऑफ सबस्टन्स. ठीक आहे, हीच मेथड आपण काय करतो, हिटिंगसाठी अप्लाय करतो. त्याच्यानंतर इथं दिले डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग, जे आपण बघितलं की रेजिस्टन्स आपण काय करतो, डायरेक्ट वॉटरमध्ये डिप केलेलं, त्याला म्हटलं डायरेक्ट रेजिस्टन्स. इथं काय, द करंट इज पास थ्रू द सबस्टन्स इट सेल्फ बाय मीन्स ऑफ इलेक्ट्रोड्स. इलेक्ट्रोड काय केले आपण, वॉटरमध्ये ठेवले, आणि तिथून काय केलं आपण, करंट पास केला, आणि तो करंट पास केल्यामुळे इथं काय होईल, हीट प्रोड्यूस होईल. तसं आपण एकदा परत बघून घेऊ. हे बघ इथं दिलेलं आहे, हे बघ इथं इलेक्ट्रोड डायरेक्ट काय केलेलं आहे, याचे ठेवलेले डीप केलेले वॉटरमध्ये, आणि आपण त्याच्याबंद काय केलं, इथं AC और DC सप्लाय. ठीक आहे, दिल्यानंतर तिथं काय होईल, हीट प्रोड्यूस होईल. ठीक आहे, नंतर आपल्या सगळं डीप बघायचंच आहे. त्याच्यानंतर इनडायरेक्टमध्ये काय करतो आपण, डीप नाही करत, आपण प्रिन्सिपल सेम करणार आहे. पण आपण काय करतो, तिथे इलेक्ट्रोडमधनं इलेक्ट्रोडमुळे हीट प्रोड्यूस होते तिथं, त्याच्या हेल्पने हीट प्रोड्यूस पण करून घेतो. आणि आपण काय करतो, त्याला इनडायरेक्टली आपण काय करणार, हीट पास करणार. ठीक आहे, द करंट पासेस थ्रू ए रेजिस्टन्स और हिटिंग एलिमेंट अँड हीट इज डेव्हलप. म्हणजे तिथून आपण करंट पास केल्यानंतर आपण हीट डेव्हलप करून घेतली, आणि ती हीट काय करणार आहे, आपण त्याच्यातनं पास करणार आहे. ठीक आहे,
तर दिस हीट इज पास ऑन टू द सबस्टन्स कीप इन द विसिनिटी ऑफ हिटिंग एलिमेंट. ठीक आहे. ते आता याच्यात काय आहे हे आपण नंतर बघू, कधी इनडायरेक्टली कसे त्यांनी पास केलेली. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे रेडियंट ऑर इन्फ्रारेड. रेडियंट ऑर इन्फ्रारेडमध्ये काय केलं, द इन्फ्रारेड लॅम्प्स आर यूज इन दिस मेथड. ठीक आहे. तसे लॅम्प्स आहे ते यूज केले, ते लॅम्प यूज केल्यानंतर तिथून जी हीट प्रोड्यूस होईल त्या हीटने आपण काय करणार आहे, जॉबला आपण हीट करणार, म्हणजे आपण त्याच्यातनं ती युटिलाइज करून घेणार. त्याच्यानंतर आर्क हिटिंग. आर्कमध्ये काय करणार आपण डायरेक्ट आर्क प्रोड्यूस करतो. बघायचं का, द आर्क जनरेटेड ड्यू टू फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट बिटवीन टू इलेक्ट्रोड्स. आर्क कसं जनरेट केलं आपण, फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट काय करतो आपण त्याच्यामधनं फ्लो करतो आणि आर्क प्रोड्यूस होतो. त्याच्यानंतर द आर्क हिटिंग हॅज फॉलोइंग सब टाईप्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय ते बघू आपण. आता बघा इथं डायरेक्ट आर्क हिटिंग आणि इनडायरेक्ट आर्क हिटिंग. डायरेक्ट आर्क हिटिंगमध्ये काय, अँड आर्क इज मेड टू स्ट्रक बिटवीन इलेक्ट्रोड अँड जॉब. डायरेक्टमध्ये कधी पण लक्षात ठेवा, आपण कधी पण कॉन्टॅक्टमध्ये ते इलेक्ट्रोड आणि जॉबच डायरेक्ट आणतो, म्हणून तर आपण डायरेक्ट आर्क हिटिंग म्हटलेलं आहे. टू बी हिटेड दस हिटिंग इज. इनडायरेक्टमध्ये कधी पण आपण जॉब आणि इलेक्ट्रोड कॉन्टॅक्टमध्ये आणत नाही. दोन्ही इलेक्ट्रोडमध्ये आपण काय करतो, ती प्रोसेस करतो. म्हणजे आर्क असेल तर आर्क प्रोड्यूस करू, रेजिस्टन्स असेल तर रेजिस्टन्स, तशी इलेक्ट्रोड वापरून आपण हीट प्रोड्यूस करू. ठीक आहे. आणि इनडायरेक्टमध्ये आपण ते दोन आर्क आणल्या, म्हणजे आर्क स्ट्रक केल्यानंतर दोन इलेक्ट्रोडमधनं त्याच्यातून जी हीट बाहेर निघेल ती आपण काय करणार, जॉबला देणार. त्यामुळे त्याला इनडायरेक्ट म्हणतात, कारण ते इनडायरेक्टली केलेलं आहे. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, इनडायरेक्ट आर्क हिटिंग. डायलेक्ट्रिकमध्ये ते काय केलं बघ, इट इज यूज अंडर हाय फ्रिक्वेन्सी हिटिंग कॅटेगरी. इट युजेस डायलेक्ट्रिक लॉस टू हिट द जॉब. आपण काय केलं, त्याच्यात डायलेक्ट्रिक लॉस प्रोड्यूस केला त्याच्यात, आणि ते डायलेक्ट्रिक लॉस काय करणार आपण, जॉब हिट करायला आपल्याला त्याच्याने मदत नाही. इट इज सुटेबल फॉर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. आता एकच काय ते मी तुम्हाला 2 मिनटं फक्त सांगून देतो, ते कसं काय पॉसिबल होईल. आता बघा, आता तो टाईप कुठे, हां इथं आला. त्यांनी काय सांगितलं तुम्हाला, की जो जॉब आहे तो कधी पण, आता हा मधला जॉब आहे तो कधी पण गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी नको. कारण का, जर जॉब जर ही गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असेल तर त्याच्यामध्ये जो करंट होईल, हाय फ्रिक्वेन्सी फ्लो होतो, तो डायरेक्ट काय करेल, तर शॉर्ट सर्किट होईल. त्यामुळे तो आपल्याला कधी पण बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी ठेवायचा. आपण ते आता सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये नंतर बघणार. आता फक्त आपण काय केलं, ओव्हरलुक केलं. ठीक आहे. आता आपलं इथं सेकंड युनिट आज स्टार्ट झालेलं आहे, आणि आता बाकी 5-6 दिवसात होतील तुमचे 5-6 टॉपिक होतील. जसं गरज पडलं तर आपण जास्त पण वाढू. आणि बाकीचं क्वेश्चन बँक वगैरे मी तुम्हाला आता तयार करून सेंड करून देईन. ओके. त्यात आता पेपरचं बघू काय आहे काय नाही. शेड्यूल तर आलेलं आहे, पण मग पेपर होता का नाही ते बघू. काय होतं, पोस्टपोंड होता का होता, त्यानुसार आपण तयारी करून घेऊ. आता बघू किती टॉपिक होता, पण तोपर्यंत 5-6 टॉपिक तर होऊन जातील तुमचे. म्हणजे आपण जर थोडी घाई केली तर मे बी अर्धा युनिट आपला होऊन जाईल. ओके. आणि ठीक आहे, ते आपण स्टॉप करू. थँक्यू.